मुंबई मनपा निवडणुकीसाठी शिवसेना 125 जागांवर ठाम, 100 पेक्षा कमी जागा घेणं शिवसेनेसाठी धोक्याचं, जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. लवासा प्रकल्पाच्या याचिकेबाबतचा निर्णय उच्च न्यायालयानं राखून ठेवला. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या विरोधात याचिकेत आरोप. काँग्रेस मुंबईमध्ये स्वतंत्रच, काँग्रेसच्या भूमिकेमुळे भाजपालाच फायदा होईल. संजय राऊतांच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता. भाजपाच्या नकारानंतरही राष्ट्रवादी मलिकांच्या पाठीशी, नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची बैठक. राष्ट्रवादी आजमावणार मुंबईतील ताकद. ठाकरे बंधूंच्या युतीबाबतही संभ्रम, दोन्ही बाजूंचे नेते करणार परस्परांशी चर्चा. मनसेला किती जागा द्यायच्या ते ठरेना. अनिल परब आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा. उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरे मवियात असण्याची भूमिका. काका पुतण्यानं भाजपाला दूर लोटलं. पिंपरी चिंचवड मनपासाठी पवारांमध्ये साठलोट होण्याची शक्यता. विरोधी पक्ष म्हणून आम्ही कमी पडतोय, लोकशाहीच्या हत्येमध्ये आम्ही सहभागी. पृथ्वीराज चव्हाण यांची मोठी कबुली. जे हिंदूंचे झाले नाहीत ते मराठी माणसाचे काय होणार. मुंबईत अज्ञाताची ठाकरेंच्या विरोधात बॅनरबाजी. अमित शहा यांच्या भेटीला सुप्रिया सुळे. सुळे शहा भेटीमुळे राज्यात अस्वस्थता. पोरशे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला दणका. मुंबई उच्च न्यायालयानं जामीन अर्ज पुन्हा फेटाळला. शीतल तेजवानीचा जामिनासाठी अर्ज. अमेडिया कंपनी जमीन घोटाळा प्रकरणी तेजवानी पोलिसांच्या ताब्यात. लुथरा बंधूंना थायलंडमधून दिल्लीमध्ये आणलं. आरोपींना पटियाला हाऊस न्यायालयात करणार हजर. गोव्यातील रोमिओ लेन नाईट क्लबमधील आग प्रकरण भोवणार. तपोवन प्रदर्शन स्थळाची निविदा रद्द. निविदा रद्द झाल्याचं शासनाच्या संकेतस्थळावर स्पष्ट. प्रदर्शन स्थळ रद्द करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी. म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी गेम चेंजर धोरण. मोडकळीस आलेल्या म्हाडा वसाहतींचा होणार पुनर्विकास. गृहनिर्माण विभागाचा शासन निर्णय जारी. कोराडी वीज निर्मिती केंद्रात ओझोन वायूची गळती. दुर्घटनेत 18 कामगारांचा श्वास गुदमरला. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव इंदापूर बायपासच्या कामाला गती. मे महिन्यापर्यंत एक मार्गिका पूर्ण होण्याची शक्यता. भारतीय रुपयाचा 90 रुपये 78 पैसे विक्रमी नीचांक. रिझर्व्ह बँकेचा हस्तक्षेपही निष्प्रभ. आणि मेक्सिकोच्या संसदेमध्ये गोंधळ. मेक्सिको सिटीच्या संसदेत खासदारांमध्ये हाणामारी. पारदर्शकता सुधारणेवरील चर्चेत अचानक हिंसा.